नमस्कार मित्रांनो, ज्योतिष रहस्य या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण विश्लेषण करणार आहोत एका 39 वर्षीय महिलेचं. 38 यांचं कंप्लीट आहे, 39 रनिंग आहे. तर यांचे काही प्रश्न आहेत, जसं आर्थिक परिस्थिती कशी राहील भविष्यामध्ये, पुनर्विवाहाचे योग आहेत का, तर ते क्लिअर कट हातावरती त्यांच्या दिसत आहे. सेकंड मॅरेज जे आहे तेही दिसतंय, ते कुठं कसं तेही एक्सप्लेन करेल मी. बाकीचेही कॉमन क्वेश्चन आहेत, घर, गाडी किंवा अधिकारी पद आहे. अजून एक प्रश्न यांचा आहे की मुलाशी, यांना एक मुलगा आहे, तर मुलाशी किंवा आईवडिलांशी कुटुंबात संबंध कसे राहतील, तर तेही मी एक्सप्लेन करणार आहे. आणि एज्युकेशनच्या बाबतीमध्ये PhD किंवा डिलीट वगैरे अशी पदवी जी आहे ती मिळेल का, तर ते स्टेप बाय स्टेप आपण सर्व यात बघू. तर सुरुवात करू यांच्या हाताच्या रंगापासून. हाताचा जो रंग आहे तो अतिशय फ्रेश दिसतोय आणि गुलाबी छटाई याच्यावरती दिसत आहे बघा. तर हा खूप पॉझिटिव्ह रंग असतो. जीवनामध्ये मनी फ्लो जो असतो, पैसा जो असतो तो येत असतो, ते एक दिसतं. त्यानंतर इथं जी काही एक रेष बनती आहे, बोटं संपतात तिथं धनुष्याकृती शेप बनायला पाहिजे किंवा अशी सरळ रेष बनायला पाहिजे, तर तेही इथं बनताना दिसतंय. तर समजदार व्यक्ती, मित्र, नातेवाईक, शेजारी सगळ्यांचा पाहण्याचा यांच्याकडे दृष्टिकोन असा असतो की एक मॅच्युअर्ड पर्सन, आणि हे असतातही. त्यानंतर हाताचा जो शेप आहे हा कम्प्लीट स्क्वेअरिश पाम आहे, चौकोनी पाम आहे. भरपूर मेहनती असे लोक दिसून येतात, ज्याही क्षेत्रात असतात. टीचर असो, डॉक्टर असो, ॲडव्होकेट असो किंवा बिझनेसमॅन असो, आपल्या क्षेत्रामध्ये भरपूर मेहनत हे लोक घेताना दिसतात, हार्डवर्क करताना दिसतात. तर तेही इथून दिसतंय, मेहनती व्यक्ती. आता आपण जाऊ यांच्या बोटांकडे. अंगठा जो आहे 2 पार्टमध्ये बघा. विल पॉवर एकदम प्रॉपर दिसते यांची, ड्रास्टिक अशी विल पॉवर आहे. परंतु अंगठ्याचं टोक थोडंसं बोथट दिसतंय. तर लक्ष विचलित करणारा हा थंब असतो. आपल्या कार्यातून, कामातून जे आहे तो लक्ष विचलित करत असतो. सेकंड फॅलेन जे आहे 2 नंबरची जी काही कांडी आहे, तर लॉजिकही इथं चांगलं दिसतंय यांचं. जिथं गरज आहे लॉजिकल गोष्टी बोलण्याची तिथं बोलणार, जिथं आवश्यकता भासत नाही तिथं हे शांत राहताना दिसतात. आणि थोडंसं पेडिंग आहे त्याच्यावरती, थोडासा फुगलेलाही दिसतोय. तर आपल्या निर्णयांवरती, आपल्या गोष्टींवरती ठाम राहणारे हे दिसून येतात. कोणाच्या समोर झुकताना दिसत नाहीत, कारण थोडासा स्ट्रेटही हा थंब दिसतोय, जास्त मागं फोल्ड होताना दिसत नाही आहे. तर खंबीर असं नेतृत्व म्हणा किंवा खंबीर विचार, नेतृत्व तर म्हणता येणार नाही, परंतु विचार जे आहे ते स्ट्रॉंगली आपले मांडताना दिसतात आणि त्याच्यावरती ठाम राहताना हे लोक दिसतात. प्रेमाने यांना जिंकता येतं, यांच्या हृदयामध्ये जागा करून लाखो रुपये यांच्याकडून काढू शकतात लोक, पण दमदाटी करून किंवा प्रेशर टाकून यांच्याकडून ₹1ही कोणी काढू शकत नाही. तर त्या टाईपचा थोडासा यांचा थंब जो आहे तो स्ट्रॉंग दिसतोय. त्यानंतर गुरुचं बोट, ही जी काही तर्जनी आहे ती टिल्ट होते बघा डाव्या बाजूला शनीकडे. तर धार्मिकता तिथं दिसून येते, स्पिरिच्युअल असतात असे लोक. त्यानंतर शनीचं बोट स्ट्रेट आहे, तर समाजातील जे काही दुर्बल घटक असतात, अंध, अपंग, पशु पक्षी, प्राणी, कुठल्याही घटकावरती अन्याय अत्याचार होत असेल तर असे लोक त्या विरोधात उभे राहताना दिसतात. स्वतःच्या बाबतीत जरी कुठं अन्याय अत्याचार होत असेल तर स्ट्रॉंगली विरोध करताना दिसतात, कारण शनी म्हणजे न्यायदेवता आणि तो न्यायपूर्ण तो स्वभाव जो आहे यांच्यात दिसून येतो. आता सूर्याचं बोट, रिंग फिंगर जी आहे ती गुरुपेक्षा छोटी आहे. म्हणजे 1 नंबर जे आहे ते 2 नंबरपेक्षा बघा ह्या तर्जनीपेक्षा छोटं आहे. तर कॉन्फिडन्स लेवल जो आहे तो थोडासा कमी दिसून येतो इथं. रिस्क टेकिंग फॅक्टर जो आहे तोही कमी दिसून येतो, कारण हे जास्त रिस्क घेताना दिसत नाही. जॉब असेल, बिझनेस असेल, इन्व्हेस्टमेंट असेल, कुठली गोष्ट असेल ना, तर सावधरित्या हे पावलं टाकताना दिसतात. तर तेही इथं दिसतं. बाकी समाजात मान, सन्मान, प्रतिष्ठा प्रॉपर मिळताना दिसतं, त्यात कमतरता नाही. परंतु रिस्क टेकिंग फॅक्टर आणि कॉन्फिडन्सचा अभाव ह्या 2 गोष्टी इथं दिसतात. त्यानंतर आपण बघू करंगळी. करंगळी जी आहे तर ती थोडीशी शॉर्ट आहे, ह्या रेषेपेक्षा थोडीशी शॉर्ट दिसते. तर थोडंसं फायलिंग, डॉक्युमेंटेशन, स्मरणशक्ती, वस्तू सांभाळून ठेवणे, स्वतःचं अकाउंट, स्वतःचं फायनान्स, या गोष्टीमध्ये थोडंसं कमी एनर्जी हे लोक लावताना दिसतात किंवा वीक दिसतात त्याच्यामध्ये, बरोबर. आणि थोडं शाय नेचरही अगोदर दिसून येतं, ज्यावेळेस खाली थोडेसे दबलेली असते करंगळी किंवा जो शेप जो आहे तो खालच्या बाजूला असतो, तो शाय नेचर असतं सुरुवातीच्या कालावधीमध्ये.
त्यानंतर आपण पर्वत बघणार आहोत. पर्वत जे आहे त्यासाठी आपण हा फोटो घेऊ. बुध पर्वत अतिशय सुंदर आहे यांचा. ॲट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी मिळते यांना, म्हणजे सुंदर असतात. कुठूनही ग्रुपसमोरून समूहासमोरून यांनी एंट्री केली की लोक वळून वळून बघतात यांच्याकडे. यांच्या पर्सनॅलिटीला आकर्षित होतात लोक. मग ते महिला असो पुरुष असो, कोणाचाही बुध पर्वत असा असेल तर त्यांना सुंदरता मिळते. स्पष्ट वक्तेसुद्धा दिसून येतात. जनरली हे मनात कुठली गोष्ट लपून ठेवताना दिसत नाही. हा एक दुसरा गुण. तिसरा, व्यवहार ज्ञानसुद्धा यांचं चांगलं दिसून येतं. बिझनेस ॲक्युमन्स हाय असतात. 3-4 भाषांचे जाणकारसुद्धा हे लोक दिसून येतात. भाषा शिकायलासुद्धा यांना सोपं जातं. ताबडतोब कॅच करताना दिसतात. आणि याच्यावरती बऱ्याचशा रेषा आहेत बघा. ज्यावेळेस बुध पर्वतावरती वरती जाणाऱ्या रेषा असतात तर यांचं बोलणं जरी स्पष्ट वक्ते असले तरी मधुर वाणी मिळते यांना. सगळ्यांना जे काही आहे ते गोडीने आणि एकदम मधुरतेने बोलून आपले कामं करून घेताना हे लोक दिसतात. समोरच्याला हर्ट होईल अशी वाक्यरचना म्हणा किंवा असे शब्द वाक्य असे वापरताना दिसत नाहीत. तर हाही एक प्लस पॉईंट आहे. आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे वृद्धकाळ जो असतो यांचा, हा फायनान्शियली अतिशय उत्तम जाताना दिसतो. कुठून तरी पैसा, कुठून तरी जे काही आहे मनी फ्लो जो असतो यांच्या जीवनात हा सतत येत असतो वृद्धकाळातसुद्धा. आणि यांची बुध रेषा ही जी आहे ती सुंदर आहे. तर हे चांगलं साम्राज्य जे आहे ते निर्मितीचे योग ही रेषा निर्माण करते. यांच्या हाताखाली काम करणाऱ्यांची संख्याही भरपूर दिसून येते आणि आपलं एक साम्राज्य निर्माण करताना दिसतात. हे स्टेप बाय स्टेप ओल्ड एजपर्यंत चांगली समृद्धी यांच्या जीवनामध्ये हे निर्माण करताना दिसतात. तर हे सगळे गुण इथं दिसत आहे. यांचा एक प्रश्नही होता पुनर्विवाहाचा. तर मी बऱ्याचदा सांगतो, इथं बघा एक वीक रिलेशनशिप लाईन अगोदर दिसते बघा. ही जी आहे ही वीक रिलेशनशिप आहे. टेंटेटिव्हली 18 ते 20च्या कालावधीमध्ये ही वीक रिलेशनशिप लाईन दिसते. मे बी त्याच मध्ये यांचा पहिला विवाह झालेला असावा. परंतु वीक असल्यामुळे तेवढं स्ट्रॉंगनेस, तेवढी बाउंडिंग तिथं दिसत नाही. दुसरं जे काही रिलेशनशिप असणार आहे किंवा जे बाउंडिंग असणार आहे ती स्ट्रॉंग एक लाईन इथं आहे बघा. एकदम सुंदर आणि प्रॉपर जे काही बाउंडिंग इथं दिसून येईल. सेकंड मॅरेज म्हणा किंवा सेकंड रिलेशनशिप जे आहे ते अतिशय स्ट्रॉंग यांचं दिसून येतं. म्हणजे ट्युनिंग जी आहे ती सुद्धा इथून आपण बघू शकतो. तर प्रॉपर आहे. ही विवाहाची रेषा नाही, परंतु रिलेशनशिप लाईन म्हणून हिला मी काउंट करतो. हे स्ट्रॉंग रिलेशनशिप यांचं इथं दिसून येतं. विवाहाची रेषा मी दुसऱ्या ठिकाणी दाखवणार आहे. तर हेही इथं दिसतं. त्यानंतर आपण जाऊ सूर्यपर्वताकडे. सूर्यपर्वतावर सुद्धा खूप सुंदर असे चिन्ह आहे त्यांच्या. क्लोजअपही एक आहे, त्याच्यामध्ये शार्प ते चिन्ह दिसत आहे. हे बघा, सूर्यपर्वतावर जे आहे पहिलं म्हणजे नेम फेम देणारं, यांच्या क्षेत्रामध्ये यांना प्रसिद्धी देणारं जे चिन्ह आहे ते इथं आहे. हे जे काही माशाचं चिन्ह बनतंय हे पुढच्या बाजूला पॅक असणार आहे. ह्या पार्टमध्ये बघा, हे माशाचं चिन्ह हे व्यक्तीला त्याच्या करिअरमध्ये नेम फेम देण्याचं कार्य करत असतं. तेही इथं यांच्या हातावरती उपलब्ध आहे. आणि आता पैसे देणारे चिन्ह हे बघा, या पार्टमध्ये सुद्धा एक माशाचं चिन्ह आहे. ड्रॉ करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फिंगरप्रिंट्समध्ये हे एक माशाचं चिन्ह आहे. दुसरं जे आहे ते थोडंसं या बाजूला आहे, या पार्टमध्ये आहे क्लिअर कट. दुसरं 3 नंबरचं जे माशाचं चिन्ह आहे ते खूप पातळ आणि बारीक रेषांनी इथे बनते बघा. तर पैसा तर जीवनात राहील यांच्या. येणाऱ्या कालावधीमध्ये जे आहे यांच्या जीवनात भरपूर समृद्धी यांना दिसून येईल. आणि करंट जे काही आहे याच्यामध्ये सुद्धा आर्थिक गोष्टीमुळे कुठलेही कामं थांबलेले आहेत, रखडलेले असं यांना कधीही फील होत नसेल बघा. इथंही एक माशाचं चिन्ह आहे, या पार्टमध्ये छोटंसं एक माशाचं चिन्ह आहे. क्लिअर कट तुम्हाला दिसेल, मी तरी ड्रॉ करतो. या पार्टमध्ये बघा एकदम छोटंसं माशाचं चिन्ह आहे. हे 4 माशाचे चिन्ह आहेत. तर हे व्यक्तीच्या जीवनामध्ये पैसा देण्याचं काम करतात. तर आर्थिकदृष्ट्या तर कुठलंही अडचण, कुठलाही ग्रोथमध्ये व्यत्यय जो आहे तो दिसत नाही.
भरपूर उंची आपल्या करिअरमध्ये, आपल्या जीवनामध्ये हे गाठू शकतात, आर्थिकदृष्ट्यासुद्धा आणि करिअर वाईजसुद्धा. तर ते इथं दिसतंय. हां, सूर्यपर्वत यांचा दबलेला आहे. थोडासा दबलेला सूर्यपर्वत असेल, तर हा मेहनत करायला लावणारा, कष्ट करायला लावणारा सूर्यपर्वत असतो. तेही दिसतं आणि याच्यावरती छोटे-छोटे काही कटही दिसत आहे. खूपच पातळसे जे आहे, इथे एक कट गेलेला आहे. हा क्रॉस ज्यावेळेस होतो, त्यावेळेला 3-4 गोष्टी ज्या असतात. सतत कार्यामध्ये आहे ना, अडथळे येत असतात. कुठल्या ना कुठल्या ग्रोथ असेल, म्हणजे इन्क्रिमेंट, प्रमोशन, करिअरमध्ये ग्रोथ असेल, तिथं व्यत्यय येताना दिसतो. त्याचं क्रेडिट दुसरा कोणीतरी घेऊन जात असतो. त्यावेळेस हा क्रॉस असतो तेव्हा. यांना आपले फॅन फॉलोवर, शुभचिंतक लवकर ओळखता येत नाहीत. हा दुसरा मायनस पॉइंट. तिसरा, वडिलांपासून दूर राहावं लागतं किंवा वडिलांची बऱ्याचशा लोकांची अगोदर लवकर कमी एजमध्ये डेथ झालेली असते. ते तिसरं दिसतं. चौथं, डोळ्याशी रिलेटेड सुद्धा काही लोकांना प्रॉब्लेम दिसतात. तर फार मोठा असा कट किंवा क्रॉस नाही आहे, परंतु डोळे लाल होणे, जळजळणे किंवा नंबरचे चष्मे असणे असे काही लोकांमध्ये सिम्प्टम्स दिसून येतात. तर तेही इथं दिसतंय. त्यानंतर थोड्याशा जास्त सूर्यरेषा आहेत. आपण दुसऱ्याही फोटोमध्ये बघू. हलक्या-हलक्या थोडंसं कन्फ्युजन क्रिएट करणाऱ्याही त्या रेषा असतात. परंतु जास्त अशा डीप डार्क नाही आहे. एक सुंदर अशी सूर्यरेषा यांची चाललेली आहे वरती. हे बघा. प्रॉपर वरती जात आहे आणि 50 पासून तर अजून एज 50 किंवा 51 पासून तर अजून जास्त स्ट्राँग होते. तर तिथून अजून जास्त कम्फर्टेबल इन्कम जीवनामध्ये येताना दिसते. तर तेही हे सूर्यरेषेनुसार आपण आकलन करू शकतो. त्यानंतर शनी पर्वत. शनी पर्वतावरती जाण्याच्या अगोदर एक इथं विद्यारेषासुद्धा आहे बघा, खालच्या बाजूला झुकलेली आहे आणि भरपूर सुंदर अशी विद्यारेषा यांना लाभलेली आहे. तर व्यवहार ज्ञान जे असतं अशा लोकांचं प्रॉपर सुंदर असल्यामुळे यांच्याकडून मार्गदर्शन घेणारे, यांचा सल्ला घेणाऱ्या लोकांची संख्यासुद्धा यांच्या जीवनामध्ये भरपूर दिसून येते. ज्यावेळेस विद्यारेषा असते तेव्हा. हे बघा, नॉर्मल फोटोमध्ये आपण बघू शकतो. सुंदर अशी विद्यारेषा यांना लाभलेली आहे. तर जसं वय वाढत जाईल तसं यांच्याकडून मार्गदर्शन, यांचा सल्ला घेणाऱ्यांची संख्यासुद्धा यांच्या जीवनात वाढत जाणार आहे. त्याचबरोबर यांचा शनी पर्वत जो आहे तो सूर्याकडे झुकलेला आहे आणि फुगलेला आहे. तर सकाळी झोपेतून उठण्याचा कंटाळा, आळस या लोकांना थोडासा दिसून येतो किंवा अनकम्फर्टेबल फील होतं. उठले सकाळी, चहा, कॉफी, अंघोळ, देवपूजा होईपर्यंत हळूहळू ॲक्टिव्ह होताना दिसतात आणि एकदा की ॲक्टिव्ह झाले की मग दिवसभर भरपूर एनर्जी यांच्या शरीरात दिसून येते. कारण शनी राईटला कंप्लीट फ्लॅट आहे. ते इथून दिसतं. त्यानंतर शनी पर्वतावरती यांच्या बरंच काही आहे. तेही आपण बघणार आहोत. यांचा प्रॉपर्टीचा जो हे विषय होता, तर त्याचंही उत्तर यांना मिळेल. शनी पर्वतावरती यांच्या जे काही आहे, स्क्वेअर दिसत आहे बघा. हे आता वृद्धकाळामध्ये यांना जे काही मिळून देणारे ऑफशूट किंवा ज्या प्रोग्रेस लाईन तर नाही, परंतु याला एक मनी रिसिव्हिंग अँटिना आपण म्हणू शकतो. भरपूर रेषा ज्या आहे, धनरेषा ह्या वरती जाणाऱ्या आहेत. भरपूर धनरेषा. तर वेगवेगळ्या माध्यमातून वृद्धकाळात जो आहे तो भरपूर यांचा पैसा येताना दिसतो. ते आपण धनरेषेवरती बघणार आहोत. तर हा वृद्धकाळातले यांचे मनी रिसिव्हिंग अँटिना आहेत. भरपूर, खूप वेगवेगळ्या माध्यमातून जीवनात पैसा येताना दिसेल. त्याचबरोबर वडिलोपार्जित संपत्तीचं आज एक चिन्ह मी तुम्हाला दाखवणार आहे याच्यामध्ये. हे बघा, इथं एक चौकोन तयार होतोय. ड्रॉ करतो. या प्रकारे असे बरेचसे चौकोन फोटोमध्ये त्या लेवलची क्लॅरिटी नाही आहे, परंतु बरेचसे चौकोन जे आहे या पार्टमध्ये तयार होताना दिसतात. तर ज्याही व्यक्तीच्या हातावर शनी पर्वतावरती चौकोन असतो, अशा लोकांना वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळताना दिसतो. आपण इथंही बघू शकतो. सुंदर असे स्क्वेअर, सुंदर असे चौकोन इथं तयार होताना दिसत आहे. तर वडिलोपार्जित संपत्ती आईवडिलांकडून म्हणा किंवा पती-पत्नीचे जे काही सासरकडून म्हणा, या दोन्ही विभागातून कुठून ना कुठून व्यक्तीच्या जीवनात ते प्रॉपर्टीचे योग जे दर्शवणारे चौकोनही यांच्या शनी पर्वतावरती आहेत. तर हा सुद्धा खूप पॉझिटिव्ह पॉईंट दिसून येतोय. त्यानंतर आपण जाणार आहोत गुरु पर्वताकडे बघणारी एक रेषा. हिचे 5 फळं दिसून येतात. ही जी लाईन वरती जाताना दिसते गुरुकडे, तर ही 5 फळं देणारी असते. पॉझिटिव्ह फळं असतात हे 5ही. प्रत्येकाच्या जीवनात 5ही मिळतील असं नाही. काहींना 4, काहींना 3, काहींना 2 मिळताना दिसतात.
तर पहिलं फळ म्हणजे गव्हर्नमेंट सपोर्ट. सरकारी खात्यामध्ये गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट कुठल्याही विभागात जे कार्यरत लोक असतात गव्हर्नमेंट सर्वंट त्यांच्या हातावर ही दिसते. त्यानंतर पॉलिटिकल सपोर्ट, जीवनाच्या जिथं जिथं वळणावर पॉलिटिकल सपोर्टची गरज भासेल तोही मिळताना दिसतो. तिसरं, लग्नाच्या वेळेला सासूरवाडी श्रीमंत मिळते किंवा लग्नानंतर श्रीमंती वाढताना दिसते. चौथं, उच्च पदावर विराजमान करणारी ही रेषा आहे. जेवढे एम-डी, सी-ओ किंवा जे उच्च पदावर जे अधिकारी असतात त्यांच्याही हातावरती ही रेषा दिसून येते. पाचवं, फूडी नेचर असतं यांचं, खाण्यापिण्याचे शौकीन असतात, तेही दिसतं. कारण यांचा गुरुपर्वत पण सुंदर असा स्पेस घेतलेली आहे त्याने. तर फूडी नेचर तर असणारच आहे. थोडं क्रंची, क्रिस्पी असं जे काही आहे स्पायसी यांना खायला आवडतं. तर ते 5 फळं त्या रेषेचे दिसून येतात. त्यानंतर आपण जाणार आहोत गुरुपर्वताकडे. गुरुपर्वत जो आहे तो यांचा शनीकडे टिल्ट झालेला आहे बघा. स्पेस भरपूर मिळालेली आहे. गुरुपर्वत मोठा असतो ना, तर समाजामध्ये मान, सन्मान, सत्कार सगळं प्रॉपर मिळताना दिसतं. बाहेर, परंतु घरात त्या लेव्हलचा रिस्पेक्ट मिळताना दिसत नाही. किंवा कुटुंबियांशी, आई-वडील, भाऊ-बहीण, मामा-काका, चुलते जे आहेत त्यांच्याशी वादविवाद, शाब्दिक चकमकी होताना दिसतात. म्हणून त्यांचा प्रश्न होता, मुलांशी आणि आई-वडिलांशी संबंध कसे असतील? तर ज्यांचे गुरु स्ट्राँग असतात, हे लोकं कोणाचंही ऐकताना दिसत नाही. यांच्याविषयी ऑल्वेज कंप्लेंट असते, की ही व्यक्ती कोणाचंही ऐकत नाही. शक्यतोवर आई-वडील म्हणा, पती-पत्नी म्हणा किंवा भाऊ-बहीण यांची ही कंप्लेंट दिसून येते कुटुंबातून. तर ते एक आहे. यांना ऐकवायची सवय असते. ऐकताना हे कमी दिसतात. त्याचबरोबर विवाहामध्ये सुद्धा अडचणी, कौटुंबिक तर आहे, सांसारिक सुद्धा. विवाहामध्ये सुद्धा अडचणी निर्माण करणारा हा गुरुपर्वत असतो. ज्यावेळेस ह्या बाजूला इतका टिल्ट झालेला असतो ना, तर यांची मानसिकता जी असते, स्पेशली महिलांच्या बाबतीमध्ये मी नेहमी बघतो, की गुरु डिस्टर्ब असेल, तर लगेच कोर्ट मॅटर, पोलीस स्टेशन किंवा डिवोर्स ह्या मार्गाकडे जाताना दिसतात आणि याच्यामध्ये भांडणांमध्ये किंवा वादविवादांमध्ये खूप ॲग्रेसिव्हली भूमिका घेताना दिसून येतात. तर तेही एक इथं दिसतं. त्यानंतर विवाहामध्ये विलंब किंवा संतती सुखामध्ये काही लोकांना विलंब होताना दिसतो किंवा अडचणी येताना दिसतात. असे 4 ते 5 मायनस पॉइंट याचे दिसतात. आणि थोडंसं वेटही देणारा असतो. हळू यांचं वेट जे आहे थोडंसं वाढताना दिसेल. तर परंतु यांची लाईफलाईन पातळ आहे. मेजर नाही, पण थोडंसं वेट जे आहे हा देत असतो, गुरुपर्वत जो आहे तो. तर हे सगळे मायनस पॉइंट झाले. हां, करिअरमध्ये सुद्धा बूस्ट जे आहे तो ह्या लोकांना त्या लेव्हलचा मिळताना दिसत नाही. यांची डिग्री म्हणा, यांची मेहनत म्हणा, हार्डवर्क म्हणा, ज्या लेव्हलची असते, तर कुठेतरी 30-40% पर्यंत त्याचं फळ यांना मिळताना दिसतं. 100% फळ मिळताना दिसत नाही. अशी एक खंत यांच्या मनामध्ये दिसून येते. तर त्याचं कारण ह्या गुरुपर्वतावरती आहे. तर हे मायनस पॉइंट झाले. आपण आता प्लस पॉइंटकडे जाऊया. गुरुपर्वतावरती बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 भरपूर व्हर्टिकल लाईन्स आहे शनीकडे पाहणाऱ्या. ज्यावेळेस ह्या रेषा असतात तर धार्मिक स्वभाव असतो ह्या लोकांचा. सेवाभावी पण असतात. अडलेल्यांची, नडलेल्यांची, गरजूंची सेवा करण्याचे भाव यांच्या मनामध्ये असतात आणि करतातही. ह्यासुद्धा सर्टन एज नंतर जे आहे हे लोकं भरपूर दान, धर्म, पुण्य, पूजा-पाठ करताना दिसून येतात. तिसरी गोष्ट म्हणजे मल्टिपल इन्कम यांच्या जीवनामध्ये येताना दिसते. वेगवेगळ्या माध्यमातून यांच्या जीवनात पैसा येताना दिसतो. जरी या टीचर असल्या तरीसुद्धा वृद्धकाळातसुद्धा बघा इथंही भरपूर मल्टिपल इन्कमच्या रेषा आहेत आणि इथंही हे समीकरण प्रॉपर जुळताना दिसतं. वेगवेगळ्या माध्यमातून यांच्या जीवनात पैसा येताना दिसेल. त्याचबरोबर अक्कड सायन्स जे आहे, पामिस्ट्री, ॲस्ट्रॉलॉजी, वास्तू, टॅरो, न्यूमरो अशा अक्कड सायन्समध्ये सुद्धा, गूढशास्त्रामध्ये सुद्धा यांना इंटरेस्ट असतो. आपलं राशी भविष्य बघणं किंवा टीव्हीला, मॅगझिनमध्ये कुठंतरी काहीतरी टिप्स ज्या असतात वास्तूच्या किंवा याच्या शास्त्रांच्या त्या वाचणं, त्यापैकी कुठल्या ना कुठलं इंटरेस्ट देणाऱ्या ह्या रेषा असतात. तर खूप पॉझिटिव्ह अशा रेषा आहेत. त्यानंतर आपण बघू मंगळ. दोन्हीही मंगळ अतिशय नीट आणि क्लीन आहे. हा अंतर्गत मंगळ आहे आणि हा बाह्य मंगळ आहे. कुठलाही निगेटिव्ह असं साईन याच्यावरती दिसत नाही आहे. याला आपण मोठ्या फोटोमध्ये मध्यम स्वरूपाचा अंतर्गत मंगळ दिसतोय यांचा. हा जो आहे
शारीरिक एनर्जी आहे ही मध्यमपेक्षा चांगली यांना दिसून येईल. एकदम लो नाही आणि एकदम हाय पण नाही. जसे सोल्जर किंवा पोलीस किंवा आर्मी, नेव्ही यातले लोक असतात तसेही नाही. पण मध्यम स्वरूपाची मध्यमपेक्षा चांगली एनर्जी यांना जीवनात दिसून येईल. आणि क्लीन असा मंगळ आहे. तर जास्त स्ट्रेस किंवा कुठलंही निगेटिव्ह असं चिन्ह दिसत नाही. बाह्य मंगळ जास्त पॉझिटिव्ह आहे यांचा. अनोळखी लोकांना सुद्धा हे लोक भेटतात तर फुल एनर्जीने, फुल कॉन्फिडन्सने हे लोक भेटताना दिसतात. समोरच्याला एकदम कम्फर्टेबल फील होतं आणि एक फीलिंग येते की आपण यांना कमीत कमी 5-10 वर्षापासून ओळखत आहोत, अशी एक फीलिंग येते. पहिल्याच मीटिंगमध्ये लोक यांच्याशी जे आहे ते खुलून बोलताना दिसतात. मनातल्या गोष्टी ज्या आहेत ते शेअर करताना दिसतात. तर दोन्ही मंगळ चांगले आहेत यांचे. बाकीचे तर दुसरे काही चिन्ह याच्यावरती दिसत नाही आहे. आपण आता चंद्रपर्वत बघणार आहोत यांचा. चंद्र जो आहे हा पार्ट आहे चंद्राचा. चंद्रसुद्धा यांचा थोडासा कव घेणारा असतो. त्यावेळेस थोडंसं बोलकं यांचा स्वभाव दिसून येतो. गप्पा करायला, डिस्कस करायला यांना आवडतं. तेही एक आहे. आणि चंद्राचे जे फळं आहे ते मध्यमपेक्षा चांगल्या लेवलचे मिळताना दिसतात. म्हणजे आईचा सपोर्ट असेल किंवा बहिणींचा सपोर्ट असेल, मुलीचा सपोर्ट असेल. दूध आणि दुधाचे पदार्थ या लोकांना आवडताना दिसतात. पाणी आवडताना दिसतं. आणि प्रवास जे आहे, प्रवासाचा सुद्धा योग जे आहे हा चंद्रपर्वत निर्माण करत असतो. तर मध्यमपेक्षा चांगल्या प्रकारचा चंद्रपर्वत यांचा दिसतोय. त्यानंतर आपण शुक्रपर्वताकडे जाणार आहोत. शुक्रपर्वत जो आहे तो सुद्धा यांचा मध्यम स्वरूपाचा आहे. जास्त लक्झरीशी रिलेटेड हे नाही आहे. जे काही आहे त्यात समाधानी हे लोक असतात. आज समजा बसने प्रवास असेल, उद्या फ्लाईटने असेल, जे काही आहे त्यात समाधान मानणारे हे लोक दिसून येतात. तर त्या टाईपची मानसिकता यांची दिसून येते. आणि याच्यावरती एक तीळ आहे, याविषयी ऑलरेडी यांच्याशी चर्चा झालेली आहे. त्याचं काय फळ असतं ते. त्यानंतर शुक्रपर्वतावरती आपण अजून काही चिन्ह दिसतात का तेही बघणार आहोत. हे बघा, शुक्रपर्वत जो आहे त्याच्यावरती स्क्वेअरही दिसत आहे. कारण यांचं घर आणि गाड्यांचाही प्रश्न होता. तर वास्तू तर हे यांच्या नशिबात आहे. हे निर्माणही करणार आहेत. त्याचे योग क्लिअर कट इथं दिसत आहे. आणि जीवनरेषेवरती सुद्धा मी एक्सप्लेन करणार आहे. तर तेही दिसतंय. त्यानंतर यांच्या रेषांविषयी आपण बोलणार आहोत. पर्वत झाले. ही जी आहे यांची हृदय रेषा आहे. आणि ही जवळजवळ शनी क्षेत्रातूनच सुरू होते. तर ज्यावेळेस शनीच्या क्षेत्रातून सुरू होते तर या लोकांना थोडंसं प्रपोज करायला किंवा यांचं रोमॅन्टिक असं नेचर दिसून येत नाही. आईवडील असतील, पती-पत्नी असेल किंवा अजून रिलेटिव्ह असतील, तर यांच्या अंतःकरणात मुलांविषयी सुद्धा भरपूर प्रेम साठवलेलं असतं. परंतु ते शब्दाद्वारे, कंठातून व्यक्त करता येत नाही यांना. तर तो एक मायनस पॉईंट दिसतो. पैसे कमवण्याकडे जास्त कल दिसून येतो यांचा. हा दुसरा पॉईंट. तिसरा, थोडंसं अनवॉन्टेड प्रेशर आलं तर हातपायसुद्धा चालवताना दिसतात, मारझोडसुद्धा करताना दिसून येतात. असे 3 इथून एक लक्षणं दिसतात. आणि सुंदर अशी यांची हृदयरेषा आहे. कुठलाही मायनस पॉईंट त्याच्यावरती दिसत नाही आहे. प्रॉपर चाललेली आहे. आणि खालच्या बाजूला जे आहे थोडेसे लाईनही दिसत आहे. हो, इथंही 1-2 रेषा दिसत आहे. ज्या की हे व्यक्ती जे असतात, कुटुंबातले जे काही वरिष्ठ असतात त्यांची सेवा करणारे असतात. आईवडील असो, सासू-सासरे असो किंवा कुठलेही वरिष्ठ सदस्य असतील, ज्येष्ठांची सेवा करण्याचं कामही हे करतात. आता आपण यांची माइंड लाईन, मस्तिष्क रेषा जी आहे ती समजून घेऊया. यांची मस्तिष्क रेषेचा उगम जो आहे तो मंगळ क्षेत्रातूनच सुरू होतोय आणि खालच्या बाजूला थोडीशी चाललेली आहे. तर इमॅजिनेशन पण चांगलं असतं या लोकांचं. कल्पनाशक्ती जी आहे ती प्रॉपर दिसते. परंतु सुरुवातीचा जो कालावधी आहे त्यावरती इथं यवचिन्ह दिसतंय. म्हणजे माइंड जे आहे ते ब्लॉक करण्याचं काम हे करत असतं. कुठल्याही शुभ घटना, मंगलमय घटना ज्या आहेत त्या घडताना दिसत नाही. सुरुवातीचा कालावधी यांचा भरपूर टफ जो आहे तो गेलेला दिसतो. कारण आयुष्य रेषाही उशिरा उगम पावते आणि मस्तक रेषाही उशिरा उगम पावते. तर कालावधी जो आहे अगोदरचा तो टफ गेल्याचा दिसून येतो. तर त्या अगोदर आपण मस्तक रेषा जी आहे त्याचे जे काही फळ आहे ते पाहिलेलं आहे. आणि भरपूर मोठी माइंड लाईन यांना मिळालेली आहे. तर यांचा जो PhDचा प्रश्न होता, तर एज्युकेशन ह्या घेऊ शकतात. त्यात कुठलीही अडचण नाही आहे. ज्ञान घेण्याची जी काही भूक आहे ती क्लिअर कट याच्यावर दिसते. ऑब्झर्वेशनही चांगलं असतं या लोकांचं.
निरीक्षण क्षमताही एकदम प्रॉपर दिसून येते. हां, सुरुवातीला प्रेशर होतं आणि इथपर्यंत हे प्रेशर दिसून येतं आहे. त्यानंतर पुढं एकदम प्रॉपर यांची मस्तिष्क रेषा चाललेली आहे. तर टेंटेटिव्हली 40-42 नंतर जे आहे, हळू-हळू प्रेशर जे आहे ते रिलीज होताना दिसतं माइंडवरचं. ते करिअरचं म्हणा, ग्रोथचं म्हणा, फायनान्सचं जे काही आहे ते कमी होताना दिसतं. तर ते त्यानंतर आपण बघणार आहोत आयुष्य रेषा. परंतु त्या अगोदर एक मनी ट्रायंगलसुद्धा बघा. सुंदर असा एक मनी ट्रायंगलसुद्धा यांच्या हातात तयार होतोय. तर मनी मॅनेजमेंटमध्ये यांना अडचण नाही आहे. जे करंगळीवर मी बोललो, मनी मॅनेजमेंट यांचं प्रॉपर राहील. बाकीचे जे छोटे-छोटे मायनस पॉईंट आहेत ते दिसत आहे आणि सेव्हिंगसुद्धा उत्कृष्ट प्रकारे करतील या. जसं एज पुढं वाढत जाईल तसं सेव्हिंग जे आहे, उत्कृष्ट प्रकारे हे लोकं सेव्ह करताना दिसतात. ते एक दिसतंय. आता आयुष्य रेषेसाठी आपण एक दुसऱ्या फोटोवरती जाऊ. हे बघा, आयुष्य रेषेवरती यांचं सुरुवातीचा जो कालावधी आहे तिथं टेंटेटिव्हली 18-19च्या आसपास जे आहे, तर या रेषेने यांचा विवाह घडवून आणलेला असावा. खूप अगोदरची आणि क्रॉस फोटो नाही आहे त्यामुळे, परंतु इथं क्लिअर कट ही रेषा टच होताना दिसते. जसाही विवाह झाला त्यानंतर यांच्या जीवनामध्ये बघा इथंही एक यव साईन आहे आणि ही माइंड लाईन म्हणता येईल. हिला प्रेशर आहे. भरपूर उंचवरती गेलेली आहे. एक लाट असते तशी वेवी झालेली आहे. तो प्रेशर भरपूर दिसून येतं माइंड लाईनवरती. तर ते इथं दिसतंय आणि दुहेरी आहे. ज्यावेळेस अशी आयुष्यरेषा असते ना किंवा मस्तक रेषा दुहेरी, तर एक प्रेशर जास्त तिथं निर्माण करते आणि या कालावधीमध्ये तर जास्तच प्रेशर इथं दिसून येतं. कारण माइंड लाईनवरती कंप्लीट यवचिन्ह किंवा बेट निर्माण झालेलं आहे. आज हा दुसरा ॲनालिसिस आहे. दुसरे या दोन्ही व्यक्तींच्या इथं जे सुरुवातीला आहे, यवचिन्ह जे आहे ते दिसून आलेलं आहे. तर हे खूप निगेटिव्ह असं चिन्ह असतं. व्यक्तीला जखडून टाकणारं असतं. परंतु याचा जो कालावधी आहे हा टेंटेटिव्हली 35-36च्या अगोदरचा कालावधी दिसतोय. त्यानंतर यांच्या माइंडवरचं प्रेशर जे आहे हळूहळू रिलीज होताना दिसतं आणि आयुष्यरेषा प्रॉपर चालताना दिसते यांची. आता ह्या 39 रनिंग आहेत, तर टेंटेटिव्हली 41 किंवा 42च्या आसपास एक रेषा जी आहे ती मस्तक रेषेमध्ये यांच्या टच होते, माइंड लाईनला टच करते. तर हे सेकंड मॅरेजचे योग जे आहे ते क्लिअर कट या हातावरती दिसून येत आहे. क्लिअर कट सुंदर अशी रेषा मंगळाहून कुठलीही रेषा आली आणि माइंड लाईनला टच केली की त्या कालावधीमध्ये एक तर रिलेशन क्रिएट होतात किंवा 110% त्या व्यक्तीचा विवाह होताना दिसून येतो. तर ही रेषा क्लिअर कट यांच्या हातावरती दिसते. त्या अगोदरही छोट्या छोट्या रेषा आहे, तर मे बी ह्या राहू रेषा असाव्यात ज्यांनी की यांना डिस्टर्ब केलेलं असावं. आणि अगोदरच्या कालावधीत तर होत्याच, यवसाईन पण होतं आणि राहू रेषांचे वारही होते त्याच कालावधीमध्ये. जर आपण हिला जरी आयुष्यरेषा जर काउंट केलं, हे बघा ह्या बाजूने अशी चाललेली आहे ही. खूप ब्लर आहे, कुठलंही त्याच्यामध्ये स्ट्रॉंगनेस नाही आहे. इथपर्यंत आहे, परंतु पूर्ण वार असल्यामुळे यांचं आयुष्य जे आहे तिथं पेनफुल असणार आहे. जबरदस्त त्यांना असं जकडून ठेवल्याची एक फिलिंग त्या कालावधीमध्ये येत असेल आफ्टर मॅरेज. तर तो कालावधी ऑलरेडी संपलेला आहे आणि योगही क्लिअर कट मी दाखवलेले आहे यांचे विवाहाचे. आता बघूयात आपण यांच्या जीवनात समृद्धी जी आहे किंवा यांचं घराचाही एक प्रश्न होता, वास्तू जे आहे ते. तर तुम्ही बघू शकता इथंही एक ट्रायंगल तयार होतोय आणि प्रोग्रेस लाईन ज्या आहेत, कंटिन्युअसली प्रोग्रेस लाईन, हा ट्रायंगल यांना वास्तूचा लाभ करून देण्याचे योग इथं दर्शवतो आहे. टेंटेटिव्हली 42 किंवा 43मध्ये जर आपण 42च्या आसपास यांचं जर मॅरेज आपण पकडलं, सेकंड मॅरेज, तर तिथून 3 वर्ष, 2.5 ते 3 वर्षाच्या कालावधीमध्ये हा एक ट्रायंगल इथं तयार होताना दिसतोय. तर तोही वास्तूचा यांना लाभ देण्याची योग तयार करतोय. तर इथे यांचं घर होताना दिसतं. त्यानंतर कंटिन्युअस प्रोग्रेस लाईनवरती जाताना दिसतं बघा. छोट्या ज्या आहे या प्रोग्रेस लाईन कंटिन्युअसली वरती जाताना दिसत आहे आणि या कालावधीतसुद्धा आहे ना भरपूर मोठा ट्रायंगल इथं निर्माण होताना दिसतोय. तर ते एज असणारे टेंटेटिव्हली यांचं वय असेल त्या कालावधीमध्ये 52 किंवा 53. तिथून जास्त जे काही आहे प्रॉपर्टी आहे परचेस करताना दिसून येतील किंवा त्यामध्ये इन्व्हेस्ट करताना दिसतील. कारण याच्यातही एक ट्रायंगल तयार होतो इथं आणि हा मोठा ट्रायंगलही आहे.
तर या कालावधीमध्ये मिनिमम 3 ते 4 प्रॉपर्टी येण्याचे योग इथं दिसत आहे. त्यानंतरसुद्धा प्रोग्रेस लाईन ज्या आहे ह्या कंटिन्यूवरती जाणाऱ्या आहेतच, छोट्या ज्या आहे त्याही लाभलेल्या आहे. आणि प्रोग्रेस लाईनसोबत काही राहुरेषांचे कटसुद्धा यांच्या जीवनात आहेत. कारण यांची मंगळरेषा खूप दूर आहे आणि वीक आहे ती. तर जो इम्पॅक्ट असतो राहुरेषांचा तो क्लिअर कट व्यक्तीच्या जीवनावर होताना दिसतो. तर हे बघा, इथेही एक राहुरेषा आहे. हे एज असणार आहे टेंटेटिव्हली 42, 45 आणि हे 49च्या आसपास. 49च्या आसपास इथे एक कट आहे. तिथून 49 आणि 7, 55च्या आसपास इथं एक कट दिसतोय, 54-55च्या. बाकी मग कुठल्या अशा स्ट्रॉंग राहुरेषा दिसत नाही आहे. एक इथं आहे पण ती टच करते, कट करून पुढं जाताना दिसत नाही आहे स्ट्रॉंगली अशा ह्या रेषा. तर त्याचं फळ असं स्ट्रॉंग असं दिसत नाही आहे. परंतु त्या कालावधीमध्ये महिना, 2 महिने, 3 महिने थोडीशी निगेटिव्हिटी म्हणा किंवा कुठल्या ना कुठले डिस्टर्बन्स जीवनामध्ये निर्माण होताना दिसतात. परंतु प्रोग्रेस लाईन भरपूर मिळालेले आहे, तर त्याचं एवढं यांना फील होणार नाही, ती तीव्रता जाणवणार नाही असं दिसून येतं आहे. त्यानंतर आपण आता बघूया यांची जी काही आहे धनरेषा. धनरेषेवर जाण्याच्या अगोदर बघा इथं बऱ्याचशा छोट्या ह्या बुधरेषा दिसत आहे. तर या जनरली ॲसिडिटी किंवा डिहायड्रेशनचं जे काय आहे ते फळ व्यक्तीला देताना दिसतात. ॲसिडिटीचा तर त्रास यांना 100% असणारच आहे, तेही इथं दिसून येतं आहे. बऱ्याच लोकांमध्ये जे आहे हा प्रॉब्लेम दिसतो. धनरेषा यांची सुंदर आहे, शार्प आहे, पातळशी चालली आणि चंद्रपर्वतावरूनच जात आहे बघा वरती. ज्यावेळेस चंद्रपर्वतावरती धनरेषा जाते, सपोर्टिंगमध्येही आहे. तर घरापासून किंवा जन्मस्थळापासून दूर विकास या लोकांचा जास्त चांगल्या प्रकारे होताना दिसतो. ते एक दिसतं. आणि धनरेषेवरती सुद्धा काही कट आहेत, तेही आपण बघणार आहोत. हा जो कट आहे टेंटेटिव्हली 25-26च्या आसपास हा कट एक दिसतोय. पुढचा जो कट आहे हा 28-29च्या आसपास एक कट दिसतोय, स्ट्रॉंग कट. बाकी छोटे तर होतेच यांच्या धनरेषेवर, पण 30 नंतर धनरेषा यांची थोडीशी शार्प झालेली आहे. 30 ते 35च्या कालावधीमध्ये यांची सुंदर अशी धनरेषा होती आणि त्यानंतर एक कट गेलेला आहे यांना 34.5 किंवा 35च्या आसपास हा जो कट दिसतोय तो. त्यानंतर पुढच्या ज्या धनरेषा आहे, एक सबस्टिट्यूट धनरेषा यांना मिळालेली आहे, तीही सुंदर आहे. पुढच्या धनरेषा आपण दुसऱ्या फोटोमध्ये बघूया. जो क्लोजअप आहे त्याच्यामध्ये शार्प आपल्याला धनरेषा दिसत आहे. हां, याच्यामध्ये बघा भरपूर सुंदर अशा धनरेषा यांना मिळालेल्या आहे आणि मल्टिपल इन्कम जे आहे ते यांच्या जीवनात खूप लवकर, अगोदर जे आपण बघितलं होतं इथं ओल्ड एजमध्ये, तर हे खूप लवकर सुरू होताना दिसतं आहे. 40 जर रनिंग आहेत या, तर 42-43 नंतरच यांच्या जीवनामध्ये मल्टिपल इन्कम जे आहे, हे बघा ही रेषा अगोदर बोललो आपण सबस्टिट्यूट जे आहे, ही एक इन्कमची शार्प लाईन आहे आणि ते सुद्धा टेंटेटिव्हली 38 किंवा 37 पासून एक इन्कम सुरू होताना दिसते. त्यानंतर तिच्यामध्ये जो काही शार्पनेस आहे तो 41-42 पासून वरती येताना दिसतोय. आणि या मल्टिपल ज्या काही रेषा आहे बघा, कितीतरी धनरेषा यांच्या सुरू होताना दिसत आहे. सुंदर अशा धनरेषा आहेत यांच्या. तर मल्टिपल इन्कम जे आहे ते खूप लवकरात लवकर यांच्या जीवनामध्ये सुरू होताना दिसतंय आणि छोटे कटही आहेत. एक टेंटेटिव्हली 42च्या आसपास इथे एक कट जाताना दिसतोय. तिथंही काहीतरी फायनान्शियल डिस्टर्बन्स दिसेल आणि ह्या इन्व्हेस्टमेंटच्या लाईन आहेत. 1, 2, 3, 4 या सर्व रेषा ज्या आहे वेळोवेळी यांच्या जीवनामध्ये इन्व्हेस्टमेंट घडवून आणणाऱ्या रेषा आहेत. भरपूर इन्व्हेस्टमेंटच्या रेषा आहेत. फक्त 42च्या आसपास, 42च्या आसपास जे आहे ते एक धनरेषा कट करताना दिसते. बाकी या सर्व ज्या रेषा आहे ह्या क्लिअर कट इन्व्हेस्टमेंटच्या रेषा खाली येताना दिसत आहे. तर खूप पॉझिटिव्ह आणि भरपूर समृद्ध व्यक्तीचा हा पाम आहे. हां, अगोदर स्ट्रगल होतं यांच्या जीवनामध्ये, तेही आपण पाहिलेलं आहे. कुठं यांना कट लागलेले आहे तेही, आणि धनरेषेची पोझिशनही आपण बघितलेली आहे काय होती. तर येणारा कालावधी जो आहे तो यांना नक्कीच समृद्ध जे काही जीवन आहे
ते देताना दिसतोय. तर या प्रकारे यांचं ॲनालिसिस संपलेलं आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्या चॅनलवरचे हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन जे आहे ते दाबून नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळतील, त्यामुळे तेही दाबा. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा.